अभिवादन. मी काही जास्त बोलणार नाही आहे, फक्त काही गोष्टी बोलतो. मी लहानपणापासून शेतामध्ये पाणी द्यायचो, जमिनीला पाणी द्यायचो. मला एकच माहीत होतं, पाणी द्यायचं आणि पायपा टाकायचं लहानपणापासून. मग शिकत शिकत काय होऊ लागलं, शेतामध्ये खूप काम लागू लागलं. शेतामध्ये खूप सर्व कामं करावं लागले. मग कुठंतरी आपल्याला काम लागले, या चुकारपणानं आम्ही शाळेमध्ये यायचं ठरवलं. म्हणजे शाळेमध्ये तेवढेच एक 7-8 तास मस्त जायचे, एक आनंद भेटायचा, खेळायला भेटायचं, मित्रासोबत खेळायचं, दिवसभर क्रिकेट खेळायचं. म्हणजे असं चालत चालत आम्ही 9वीपर्यंत आलो. मग 9वीला आम्ही असंच विचार केला की ठीक आहे 10वी आली, आता काहीतरी करायचं. मग आम्हाला काही माहिती नव्हतं काय करायचं, नेमकं कसं करायचं. त्याच्यानंतर आम्हाला एक आमच्या आयुष्यातलं आमचं काहीतरी भाग्य म्हणावं लागेल. आदरणीय श्री सन्माननीय गिरीश सर आम्हाला असे म्हणजे असे लाभले. आमचे काही मित्र सांगितले की गिरीश सरांकडे आपण क्लास लावू, जसं की सर्व मित्र आहेत गावामधले आमचे बॅचमेट. तर आम्ही ठरवलं की ठीक आहे गिरीश सरकडे क्लास लावू. मग राहायचं काय, राहायचं कुठे, आम्ही राहायचं ठरवलं. आम्ही सर्वजण मित्र, आमचे राजू आजोबा आहेत, त्यांच्याकडे आम्ही रूम केली वरी मारुती, आपल्या मारुती मंदिरासमोर. त्यांच्याकडे राहिलो. सर्वजण आम्ही 10-15 लोक होतो. दररोज क्लास करायचं, सकाळी यायचं, क्लास करायचा, दिवसभर शाळा करायची, परत क्लास करायचा, परत संध्याकाळी घरी यायचो. यामध्ये आम्हाला खूप म्हणजे जेवणाचा सामना करावा लागत, कारण जेवणाची एवढी परेशानी होत होती. आम्ही अक्षरशः आता माझं 1ली ते 4थीपर्यंत शिक्षण माझ्या अजूनही सालेगावला झालेलं आहे. त्याच्यानंतर 4थीला मी आलेलो आहे. 4थीपासून तर 10वीपर्यंत आम्ही जेवणाचा खूप मोठा संघर्ष केलेला आहे. आम्ही दिवसातून फक्त एकच टाईम जेवलेला आहे. तर आम्हाला लाज वाटायची की एका दिवस जर हॉटेलला जर जाऊन जेवायचं असेल तर आपण छोट्या खूप गावातले वरिष्ठ लोक असतात आणि आपण हॉटेलमध्ये जाऊन कसं जेवायचं. तर असा संघर्ष आमचा 9वीपर्यंत आला. त्याच्यानंतर 10वी झाली. 10वीला आमच्या सन्माननीय गिरीश सर आम्हाला खूप मार्गदर्शन केले. काही गोष्टी चुकल्या आमच्या, आम्हाला समजत नव्हतं. आम्ही सरांना पण कधी काय वाईट समजत होतो की हे काय म्हणजे लावले यांचं घरानं. तर आम्हाला त्याचा फायदा झाला. मला जास्त काय मी माझं भाषण सांगणार आहे. मी 10वीला काठावर म्हणजे 52 मार्कावर मी माझं गणित पास झालेला आहे. जर त्या ठिकाणी मला 51 जर पडले असते मार्क 52 पैकी, तर मी गणितामध्ये फेल झाला असतो. त्याच्यानंतर तसेच इंग्लिशचा सुद्धा विषय आहे, त्याच्यामध्ये सुद्धा 35 मार्काला शेवटची पासिंग असते. माझी आता सुद्धा मार्कशीट आहे माझ्याकडे अवेलेबल, मी तुम्हाला दाखवू शकतो. 35ला मला 35 पैकी 35 पडले, म्हणजे 100 पैकी 35 पडले. जरी 34 जरी पडले असते मला तरी मी फेल झाले असतो. म्हणजे एक बाउंड्रीवर पास झालो. ठीक आहे 10वी कसं तरी निघून गेलं. म्हटलं मग काय करायचं समोर. मग आपले श्री सन्माननीय या ठिकाणी कोरनुळे सर उपलब्ध नाही. त्यांनी सांगितले की ठीक आहे मरवाई तंडाला ॲडमिशन करा. आम्ही मरवाई तंडाला ॲडमिशन केलो आणि नायगावला क्लासेस लावलो. 11वी 12वी गेली. त्याच्यानंतर 12वीला पण तसं झालं. फिजिक्स मला मॅथ अगोदर जमलं होतं. 10वीला बाउंड्रीवर पास झालो होतो. तसं फिजिक्समध्ये सुद्धा मी बाउंड्रीवर पास झालो आणि इंग्लिशमध्ये सुद्धा मी बाउंड्रीवर पास झालो. ठीक आहे. त्याच्यानंतर 12वी पण कसं तरी निघालं. त्याच्यानंतर मी नांदेडला गेलो. मदर तेरेसा नर्सिंग स्कूल विष्णुपुरी नांदेड या ठिकाणी मी ॲडमिशन घेतलो. मला एक देवासारखे श्री सन्माननीय ज्ञानेश्वर पांचाळ सर आणि एक हरिदास बडवणे सर असे 2 व्यक्ती भेटले, जे की नोकरीला लागले होते. आणि 2013ला मी हे डिप्लोम्याला ॲडमिशन घेतलं होतं. मग एवढा वर्षाचा फरक होता, एवढा माझ्या अशीच ओळख झाली. ते मला सतत मार्गदर्शन करत गेले. माझा 3 वर्षाचा डिप्लोमा झाला. त्याच्यानंतर मी असंच शाळेमध्ये, जिल्हा परिषद शाळेमध्ये हेल्थ केअर ट्रेनर म्हणून जॉब करू लागलो. जिल्हा परिषद हायस्कूल बोरी, तालुका जिंतूर, जिल्हा परभणी या ठिकाणी मी 2 वर्ष काम केलो. त्याच्यानंतर मी पुण्याला सुद्धा गेलो. मी पुण्याला 5,000 नोकरीवर मी पुण्याला जॉब केलो. म्हणजे मला फक्त 5,000 पेमेंट पडायचे पुण्याला. त्याच्यामध्ये 3-4 महिन्यातून 3-4 सगळ्या गावाकडे यायचे, खाणं राहणं त्याच्यामध्ये झिरो, म्हणजे घरूनच पैसे घ्यायचो. त्याच्यानंतर खूप स्ट्रगल केला. त्याच्यानंतर काय करायचं, मग पांचाळ सरांनी सांगितलं की बाबा आता डिग्री कर. मग मी डिग्रीला ॲडमिशन घेतलो. शाळा शिकत डिग्री घेतलो. डिग्रीचे म्हणजे डोनेशन देऊनच ॲडमिशन घेतलो. आमचे डिग्रीला नीट वगैरे काही नसते, एक्झाम नसते. त्याच्यामुळं शाळा शिकत स्वतःचे पैसे, म्हणजे आईवडिलांनी सपोर्ट केला तर स्वतःचे पैसे काही भरले, आईवडिलांचे पैसे भरले. डिग्रीला ॲडमिशन घेतलं, अभ्यास केला, डिग्री पास झालो. त्याच्यानंतर डिग्री जवळपास मी डिप्लोमा 2018ला पास झालो. 2018 पासून तर मी आजच्या तारखेपर्यंत हे जे मी आज तुमच्या समोर दिसतो ती माझी 52वी एक्झाम आहे. 52वी म्हणजे 52वी परीक्षा आहे माझी. तर ही काय परीक्षा नांदेडला होत नाही, नायगावला होत नाही, बिलोलीला होत नाही. तर ही परीक्षा दिल्ली, मुंबई म्हणजे भारतामधली एकही सिटी नाही ज्या ठिकाणी मी परीक्षेसाठी गेलेलो नाहीये. आणि एका सुद्धा परीक्षेची फीस 2,000-3,000 खाली एक सुद्धा रुपये खाली नाही. म्हणजे 2,000 परीक्षेची फीस आणि 4,000 ते 5,000 रुपये जायला यायला. म्हणजे असा खर्च एका परीक्षेला जवळपास 10,000 खर्च येत होता. म्हणजे एकही परीक्षा आपल्या महाराष्ट्रामध्ये फक्त 2च ठिकाणी, नागपूर
आणि मुंबई, दोनच ठिकाणी सेंटर याचे परीक्षेचे. तर आज महाराष्ट्र म्हणजे भारतामधले आम्ही सर्व शहर हे केलं तरी सक्सेस येत नव्हतं. त्याच्यानंतर मी लग्न केलं. ठीक आहे, सक्सेस भेटणार झालं. मला आता जाऊ दे, मला लग्न करणं, कारण ती माझी खूप महत्त्वाची नीड होती. म्हणजे मला गरज होती लग्न करायची, कारण काही गोष्टी भटकत असतात. तर स्वतःला शिस्तीमध्ये आणण्यासाठी लग्न करणं खूप महत्त्वाचं होतं. मला खूप जण म्हटले लग्न करलं आता याच्यानं काय होते. तर माझ्यासाठी लग्न करणं, मी आज सुद्धा सांगतो, मी जे लग्न केलं आहे मी खूप चांगलं केलं आहे. आज माझ्या लग्नाला जवळपास 4 वर्ष होतात. तर एक सक्सेसफुली माझ्या बायकोनं पण मला साथ दिलं. तर लग्न केल्यानंतर मी अजून चांगल्या पद्धतीने लग्न केल्यानंतर मी राजस्थान जोधपूर या ठिकाणी मी क्लासेसला गेलो. त्या ठिकाणी 6 महिने राहिलो. त्याच्यानंतर खूप सारे एक्झाम दिले. त्याच्यानंतर एक जागा निघालत्या कम्युनिटी हेल्थ ऑफिसर, त्याच्यामध्ये माझं सिलेक्शन झालं होतं ग्रुप बीच्या पोस्टवर. तर मी मुक्काम पोस्ट लोहारा तालुका देवरी जिल्हा गोंदिया या ठिकाणी मी 19 जून 2024 पासून कार्यरत होतो. तर ही जी परीक्षा दिली होती मी डिसेंबरमध्ये 2023 दिलेला होता. तर याच्यामध्ये आमच्यामध्ये नर्सिंगमध्ये असं आहे 90% रिझर्वेशन, म्हणजे 90% आरक्षण हे स्त्रीला आहे आणि 10% आरक्षण हे पुरुषांना आहे. तर 10% आरक्षण असताना सुद्धा एक चांगली मेहनत घेऊन या ठिकाणी मी उत्तीर्ण झालो. आणि त्यानंतर आमचे हे जे आज जे केलेलं आहे या गावामध्ये, हे काय म्हणजे फुगीरपणा नाही की मी नोकरीला लागलो, चला लोकांना दाखवू नोकरी म्हणजे काय असते कसं असते, हे अशासाठी केलेलं नाही. या ठिकाणी बरेचसे लहान मुलं आहेत, 5 ते 10 वर्षाचे आहेत, 10 ते 15 वर्षाचे आहेत, 15 ते 20 वर्षाचे आहेत. त्याच्यानंतरचे पण काही लोक आहेत, त्यांना काहीतरी मोटिव्ह भेटायला पाहिजे. आपण तरी काहीतरी केलं पाहिजे, आपला पण सत्कार असा झाला पाहिजे, आपल्याला पण असं बोलता आला पाहिजे. या उद्देशाने या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन केलेलं आहे. असं डीजे लावून डान्स मारण्यासाठी याचं आयोजन केलेलं नाही आहे. त्यासाठी या तरुण मंडळीला सुद्धा सांगतो, तुम्ही आलात, ऐकलात, सर्वांचं मनापासून धन्यवाद. ठीक आहे, एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो.